दोघं जण व्हा, तिथं वरती ठेवा. बाबा वरती व्हा. हा त्यात झालं का ते? हां हां हां, सारखे ठेवा, सारखे ठेवा. काय कमी जास्त झाली असं नंतर करता येईल, आता सध्याचं राहू दे भाऊ. या इकडं. हां सारखे घ्या ना. हां ठीक आहे. बस बस बस, ठीक आहे. भगवान बुद्धाच्या मूर्तीची आपण जागेवरची प्रतिष्ठापना केलेली आहे. तर आपण त्याच्यासाठी पुष्पपूजा घेत आहोत. सर्वांनी हात जोडा. पूजयामि मुनींदत्त श्रीपादं सरुरुहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन. येन मेतेन लभामि मोक्षम्. उपमिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाश भाव. गणसारपदितेन दीपेन तं धनसिना. त्रिलोकदीपं त्वं बुद्धं पूजयामि तमोनुदम्. सुगन्धिकाय वदन अनन्तगुणगन्धिना. सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतम्. बोधधम्मसत्सङ्ग सुगततनुभवा. धातुव धातुगभे लङ्काय जम्बुदीपे. तिजस पुरवरे नागलोके चितुपे. सभ्ये बुद्धास बिंबे सकल दस दिसे. केस लोमादि धातु वंदे. सबपी बुद्धं दसबल तनुजं बोधिचेतियं नमामि. वंदामि चेतियं सबपठाने धूपटीचित. शारीरिक धातु महाबोधी बुद्ध रूपम सकलम सदा. तुमच्यातून एकदम म्हणजे अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष पुढे उठा. बघा ते भगवान बुद्धाचं पण ठेवा. त्या तुमच्या सहकारी पुढे सुट्टी फुलं सुट्टी मेणबत्तीचं पुढे ठेवलं नाही बघा. मेणबत्ती नाही तो सतीश दुसरे कोणी घे ना. तुमचे सहकारी कोणी असतील त्यांनाही बोलवा ना. आहे ना सर्व एकमेकाला हात लावा. हा तांदळ ठेवा. मी अगरबत्ती लावायला देईन. तांबे उठलाय लागणार आहे आपले. विदुरज्ञानं देवरूपं सुजीवो. निमलचक्षु गभीरघोष गौरवर्णं सुखाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. गौतम बुद्धांचा विजय असो. एकच साहेब बाबासाहेब. अखंड भारताला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रथम अभिवादन करून आज नरीमन पॉईंट या ठिकाणी आम्ही चेंबूरहून आलेलो आहोत. समाधान जाधव यांचा परिचय आपल्याला
भंतेजींनी दिलेला आहे की इतक्या गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी दान परमिता ठेवलेली आहे. त्यांनी आतापर्यंत 25 बुद्ध मूर्ती 35 बुद्ध मूर्त्या दान दिलेल्या आहेत. बांधवांनो, खरोखरच ज्यावेळेस आम्ही चेंबूरहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टॅच्यूजवळ पुतळ्याजवळ आलो आणि तिथं दर्शन घेतलं आणि नंतर आपला सर्व समुदाय तिथं आला, मन प्रफुल्लित झालं, डोळ्यामधून अश्रू यायला लागले की बाबासाहेबांना मानणारा वर्ग आजसुद्धा किती हिरीगिरीने काम करत आहेत या देशामध्ये. बांधवांनो, मी विशेष करून आभार मानेन ह्या बुद्धविहार कमिटीचे, गायकवाड साहेबांचे व त्यांच्या कमिटीचे, कारण त्यांनी ह्या विभागामध्ये बुद्धविहार उभारलेलं आहे. बांधवांनो, बाबासाहेबांचं स्वप्न होतं जिथं विभाग असेल त्या विभागामध्ये बुद्धविहार असलं पाहिजे आणि आज या विभागामध्ये बुद्धविहार झालेलं आहे. अतिशय सुंदर बुद्धविहार तयार झालेलं आहे. बांधवांनो, इथे आपण बघितलं की या कार्यक्रमामध्ये, या मिरवणुकीमध्ये लहान मुलापासून तर थोरपर्यंत, म्हाताऱ्यापासून तर म्हाताऱ्या जवानापर्यंत सर्वांनी एकदम हिरीगिरीने भाग घेतला आणि सर्वांनी वाजत गाजत सर्वांनी आज या बुद्धविहारामध्ये बुद्ध मूर्ती स्थापना केलेली आहे. बांधवांनो, खरोखर आपला जो एकोपा मी बघितला, खरोखरच मी धन्य वाढलो. मी स्वतःला धन्य समजतो की हा एकोपा पाहून आज खरोखरच ह्या विभागामध्ये ज्याप्रमाणे बुद्धांची प्रतिष्ठापना झालेली आहे, आपला विभाग अतिशय सुख संपन्नपणे राहणार आहे आणि सुख संपन्नपणे राहणार आहे माझी खात्री आहे. कारण ज्या विभागामध्ये सर्व धर्मसमभाव ज्या ठिकाणी असतो, ज्या ठिकाणी नांदतो, अध्यक्ष साहेब व त्यांची कमिटी सर्वांना घेऊन आपले इथे काम करत असतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मी फक्त जाता एकच बोलेल की इतकं सुंदर बुद्धविहार आहे. हे बुद्धविहार 24 घंटे उघडं असलं पाहिजे. अनेक ठिकाणी आपण बघतोय बुद्धविहार बांधलं आणि नंतर 2-4 दिवसांनी त्याला टाळे लागतात, बुद्धविहाराकडे कोणी डोकून बघत नाही. बांधवांनो, ही ह्या खरोखर जी दुःखाची बात आहे. परंतु या ठिकाणी तरी असं होणार नाही, कारण गायकवाड साहेब व त्यांची टीम सक्षम आहे. तर मी त्यांना एक विनंती, त्यांनी ह्या ठिकाणी बाबासाहेबांचं धम्म आणि बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ व इतर त्यांचे काही ग्रंथ या विहारामध्ये ठेवावे, जेणेकरून आपल्या काही लोकांना सवड मिळेल त्यावेळेस इथं वाचण्यासाठी येतील आणि संध्याकाळी जसा जसा वेळ मिळेल तशी बुद्धवंदना या विहारामध्ये घेत राहावं, जेणेकरून या बुद्धविहाराला एक चांगली शोभा येईल. हे बुद्धविहार आहे असं सर्वांना वाटेल. आणि सांगायचं तर म्हटलं तर मी महिला मंडळांचं विशेष स्वागत करेन की त्यांनी इतका आनंद घेतला याच्यामध्ये की खरोखरच हेवा वाटतोय असं बघून की एकमेकीचं सहकार्य सर्व धामधुमीनं आपण इथपर्यंत आलो. खरोखर मी तर धन्य झालो. माझे पायसुद्धा ह्या तुमच्या नगरामध्ये पडले. मी मला धन्य समजतो. व बोलासारखं खूप काय आहे. जाधव साहेबांचं कुटुंब, त्यांच्या आमच्या बहिणी समाधान जाधवांच्या पुष्पाताई जाधव व त्यांचं सर्व कुटुंब या कार्यक्रमासाठी एकदम मनसोक्त, काही पैसा पाठीमागं ठेवा इतका खर्च करू नये असे मनामध्ये काही न ठेवता जितका खर्च धम्मासाठी करत असेल तर ते खरोखरच त्यांना मी धन्यवाद देतो. आणि यापुढे त्यांचा जो 100 मूर्त्यांचा संकल्प आहे तो लवकरात लवकर पुरा होईल अशी मी आशा बाळगतो. जय भीम.